संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रशासनाविरुद्ध अनेक राजकीय संघटनांनी विरोध दर्शविला आहे। कधीही न घडणारा असा सर्वात मोठा घोळ अंतिम वर्षाच्या परीक्षेत झालेला दिसून आला आहे। याच विद्यापीठामध्ये एकाच विषयाचा अभ्यासक्रम प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना समान पातळीवर प्रश्नपत्रिका न देणे ही बाब भेदभाव करणारी आहे। त्यातच अमरावती विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पेपर काढून परीक्षेचे मूल्यांकन करावयाचे परिपत्रक काढल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमाचे उल्लंघन करणारे आहे। 24 ऑक्टोबरला 2020 मध्ये महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेण्याचं परिपत्रक, 27 ऑक्टोबरला परीक्षा साहित्य घेऊन 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर पर्यंत परीक्षा घेऊन 5 नोव्हेंबर 2020 ला मूल्यांकन करून विद्यापीठाच्या पोर्टलवर गुणांकन करावं असे विद्यापीठाने पत्रक काढल्याने अशी परीक्षा भारताच्या इतिहास पहिल्यांदाच होत आहे। या परीक्षेत घोळ झाला असल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचे विद्यापीठाने नुकसान केले आहे। यासाठी सिनेट सदस्य आणि दोघांनी उच्च न्यायालयात कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या विरुद्ध याचिका दाखल केली आहे। यासोबतच कुलगुरू डॉक्टर चांदेकर यांनी पदाचा गैरवापर केल्याने त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी तक्रार उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे। याबाबत सर्व माहिती पत्रकार परिषदेत सिनेट सदस्य आणि दोघांनी केली आहे। या पत्रकार परिषदेला सिनेट सदस्य दिलीप कडू, युवा काँग्रेस पदाधिकारी समीर जवंजाळ, राहुल तायडे यांनी संबोधित केले। विदर्भ न्यूज, अमरावती।